नमस्कार, मी नूतन इट्स माय चॉईस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची सुक्की भाजी आणि त्यासाठी इथं आपण भरपूर असा लसूण घेतलेला आहे। मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे। 3 हिरवी मिरची, तसेच अर्धी वाटी आपण मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। मूग डाळ ही अर्धा तास भिजत ठेवलेली होती आणि अर्धा तास झाल्यानंतर खूप छान अशी ही भिजून तयार होते। आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। तर भाजी करायची म्हटलं ना किती व्यवस्थित निवडणं ही तितकंच महत्त्वाचं असतं। तर अशा प्रकारे आपण भाजीची देठही ठेवलेली आहेत। एकदम नुसती पानंही घ्यायची नाहीत, तर अशी थोडीफार देठही राहिले पाहिजेत, कारण यामध्ये सुद्धा ना भरपूर प्रमाणामध्ये सत्व असतं। आणि डाळही बघू शकता किती छान अशी भिजून तयार आहे। लगेच ही डाळ तुटते, याचा अर्थ डाळ आपण भाजीमध्ये वापरू शकतो। तर आता हे झालं आपलं भाजीसाठी तयार साहित्य आणि आता आपण भाजीला फोडणी टाकूया। तर आता इथे आपण भाजी तव्यामध्येच करणार आहोत। तवा छान तापलेला आहे, तर यामध्ये आपण साधारणतः 1 पळी एवढे तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये आपण बारीक करून घेतलेला म्हणजे ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही लसूण बारीक चिरूनही घालू शकता किंवा बारीक असा खलबत्त्यामध्ये ठेचूनही घालू शकता। तर आता इथे आपण लसूण घालतोय। लसूण चांगला तांबूस लालसर रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। खूप जास्त कच्चाही नाही ठेवायचा, म्हणजे कसं आहे ना, लसूण जरा छान असा तळून घेतला ना मग भाजीला एक वेगळाच खमंगपणा येतो आणि वासही खूप छान येतो। तर आता इथे लसूण चांगला तांबूस रंगाचा झालेला आहे आणि यात आपण घेतलेले हिंग घालून घेतले आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया। हिरवी मिरची पण थोडीफार तळली गेली की लगेच यात आपण भिजवलेली डाळ घालायची आहे। ही एक स्टेप मात्र नक्की लक्षात ठेवायची, भाजी अगोदर न घालता आपण अगोदर ही भिजवून घेतलेली डाळ घालायची आहे। याने आपल्या भाजीला खूप छान असा खमंगपणा येतो। तर डाळ ही खूप मस्त अशी याच्यामध्ये आपण परतून घेऊया। तर आता हे सर्व छान असं परतून झालेलं आहे आणि यात आपण स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतलेली मेथीची भाजी घालूया आणि सर्व पुन्हा एकदा एकत्र करूया। ही भाजी दिसताना आपल्याला खूप जास्त वाटते, पण नंतर ती शिजून एकदम कमी होते। आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मीठ घालण्याची अजिबात घाई करायची नाही आहे। ज्यावेळेस आपली भाजी शिजेल ना त्याच वेळेस आपण मीठ घालायचं आहे, तेव्हाच ते मीठ सगळ्या भाजीमध्ये आपलं मिक्स होऊन जाईल। आणि मेथीची भाजीच नाही तर कुठलीही पालेभाजी असू द्या, ती भाजी शिजल्यानंतरच आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर ही एक स्टेप पण तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। तर आता भाजी आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेली आहे, छान परतून घेतली आहे आणि याला साधारणतः 5 ते 7 मिनिट आपण असंच झाकण ठेवून शिजण्यासाठी सोडून देऊया। तर आता इथे 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत, झाकण काढून बघूया। तर किती छान अशी आपली भाजी शिजून तयार आहे, खूप छान वाफरलेली आहे। व्हिडिओ तर कंटिन्यू करूच, पण जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि आपला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे। तर आता भाजी छान शिजलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घालून पुन्हा एकदा हे सर्व एकत्र करून घेऊया आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर ही भाजी गरम गरम असतानाच ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, पण भाकरीसोबत ना एकदम मस्त लागते।